नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 5 दौंडचं मित्रांनो इथं अंतिम निकाल इथं जाहीर झालेले आहे। तुमची इथं अंतिम मित्रांनो इथं निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अंतिम तुमची इथं प्रतीक्षा यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि किती मार्गावर कास्टनुसार कोणत्या कॅटेगरीचं आरक्षणानुसार किती मार्गावर इथं फायनल निवड झालेली आहे मित्रांनो। अशी तुमची एक कट ऑफचा जो चार्ट आहे मित्रांनो, कट ऑफ इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्हाला कॅटेगरीनुसार मी कट ऑफ सांगणार आहे की किती मार्गावर इथं विद्यार्थ्यांचं इथं निवड झालेली आहे मित्रांनो। SRPF गट क्रमांक 5 दौंडला संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला निवड यादी पण दाखवणार आहे आणि कट ऑफ पण दाखवणार आहे मित्रांनो। कोणत्या कॅटेगरीची आरक्षणानुसार किती मार्गावर इथं कट ऑफ इथं फायनल इथं लागलेली मित्रांनो। निवड यादी पण दाखवणार आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली ही जी PDF आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल। तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केला नसेल मित्रांनो तर लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या मित्रांनो। चला मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंडची इथं अंतिम बघा तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। त्याच्यामध्ये मी तुम्हाला कट ऑफ पण सांगणार आहे, कास्टनुसार तुम्हाला इथं कट ऑफ आणि आरक्षणानुसार पण तुम्हाला इथं कट ऑफ मी सांगणार आहे मित्रांनो। बघा आता सर्वात पहिले आपण इथं ओपन कॅटेगरीचं बघूया। बघा तर मित्रांनो, ओपन कॅटेगरीच्या टोटल इथं मित्रांनो इथं 34 जागा होत्या मित्रांनो। बघा ओपन कॅटेगरीच्या इथं टोटल 34 जागा होत्या। त्याच्यामध्ये मित्रांनो ओपन कॅटेगरीचं सर्वसाधारण मुलांचं जे कट ऑफ आहे मित्रांनो, सर्वसाधारण मुलांच्या इथं 34 जागा होत्या मित्रांनो ओपन कॅटेगरीच्या। त्याच्यामध्येच मित्रांनो सर्वसाधारण मुलांचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते लागलेलं आहे 186 मार्कावर इथं ओपन कॅटेगरीचं। नंतर बघा मित्रांनो, नंतर आपण बघूया ओपन कॅटेगरीमध्ये मित्रांनो खेळाडूचं बघा ओपन कॅटेगरीमध्ये खेळाडूचं जे कट ऑफ आहे मित्रांनो बघा एकूण 3 जागा होत्या मित्रांनो आणि कट ऑफचा जर विचार केला तर 179 मार्कावर इथं कट ऑफ मित्रांनो लावण्यात आलेले मित्रांनो। नंतर बघा मित्रांनो, ओपन कॅटेगरीमध्ये इथं प्रकल्पग्रस्ताचं ते कट ऑफ आपण जर विचारात घेतलं मित्रांनो तर इथं 3 जागा होत्या मित्रांनो आणि तिन्हीच्या तिन्ही जागा भरण्यात आलेल्या आणि कट ऑफचा जर विचार केला तर 183 मार्कावर इथं तुमचा कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो। आणि अशा प्रकारे बघा इथं ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांची इथं नाव पण दिलेले मित्रांनो, त्यांची इथं ऍप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर आणि त्यांचे इथं नाव पण इथं देण्यात आलेले मित्रांनो। पुढे बघा, पुढे ओपन कॅटेगरीमध्ये आपण इथं भूकंपग्रस्ताची बघा एकच जागा होती आणि ती एक जागा मित्रांनो 182 एवढे मार्गावर इथं कट ऑफ लावून ती भरण्यात आलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं नाव पण दिलेले मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची इथं निवड झालेली मित्रांनो। नंतर बघा ओपन कॅटेगरीमध्ये मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅनचं बघा, एक्स सर्व्हिसमॅनच्या टोटल इथं 8 जागा होत्या मित्रांनो, 8च्या 8 जागा इथं भरण्यात आलेले। कट ऑफचा जर विचार केला मित्रांनो आपण एक्स सर्व्हिसमॅनचं ओपन कॅटेगरीचं तर 150 मार्कावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो ओपन कॅटेगरीमध्ये एक्स सर्व्हिसमॅनचं इथं दौंडला SRPFला। बघा आता ज्या ज्या विद्यार्थ्यांची इथं निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची इथं नाव पण दिलेले मित्रांनो, त्यांची कॅटेगरी आणि एक्स सर्व्हिसमॅन आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ते एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी आरक्षणानुसार त्यांची इथं त्यांना निवड करण्यात आलेली मित्रांनो। नंतर बघा पुढे आपण बघूया मित्रांनो, बघा ओपन कॅटेगरीमध्ये इथं पार्ट टाइमचं पण एक आरक्षण असतं मित्रांनो, पार्ट टाइमचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटतं, त्याच्यामध्ये पण त्या आरक्षणानुसार पण जागा निघतात मित्रांनो ओपन कॅटेगरीमध्ये। त्याच्यामध्ये एक जागा होती मित्रांनो आणि ती एक जागा 108 मार्कावर इथं भरण्यात आलेली मित्रांनो। बघा ओपन कॅटेगरीमध्ये बघू शकता तुम्ही ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्याचं इथं नाव पण देण्यात आलेलं मित्रांनो। नंतर बघा मित्रांनो, ओपन कॅटेगरी पोलीस पाल्याचं बघा 2 जागा होत्या मित्रांनो आणि दोन्ही जागा इथं भरण्यात आलेली। कट ऑफचा जर विचार केला तर 160 मार्कावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांची पण इथं मित्रांनो तुम्हाला दिसत असेल इथं त्यांची इथं नाव पण दिलेले आहे मित्रांनो। पुढे बघा, पुढे जर बघूया आपण बघा पुढे ओपन कॅटेगरीमध्ये होमगार्डच्या जागा होत्या मित्रांनो 3 आणि 3 जागा भरण्यात आलेले आणि कट ऑफ 180 मार्कावर इथं लावण्यात आलेले मित्रांनो। नंतर बघा मित्रांनो, ओपन कॅटेगरीची आता इथं वेटिंग लिस्ट दिलेली बघा। आता इथपर्यंत मित्रांनो इथं निवड यादी होत्या, ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव ह्या एवढ्या लिस्टमध्ये त्यांची इथं निवड झालेली आहे आणि बघा आता इथून खालून ओपन कॅटेगरीची इथं वेटिंग लिस्ट दिलेली बघा। अशा प्रकारे ही वेटिंग लिस्ट आहे ओपन कॅटेगरीची बघा, आरक्षणानुसार इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे मित्रांनो। बघा जसं की ओपन कॅटेगरी प्रकल्पग्रस्ताची वेटिंग लिस्ट दिलेली आहे, अशा प्रकारे इथं आरक्षणानुसार तुम्हाला इथं वेटिंग लिस्ट देण्यात आलेली मित्रांनो। नंतर बघा आता पुढची कास्टचं बघूया मित्रांनो। बघा पुढची कास्ट मित्रांनो ओबीसी कॅटेगरी बघा, ओबीसी कॅटेगरी बघू शकता तुम्ही। ओबीसी कॅटेगरीच्या इथे टोटल मित्रांनो 9 जागा होत्या, बघू शकता तुम्ही 9 जागा होत्या आणि 9च्या 9 जागा इथं भरण्यात आलेल्या मित्रांनो ओबीसी कॅटेगरीच्या। बघा जर कट ऑफचा जर विचार केला मित्रांनो आपण सर्वसाधारण ओबीसी कॅटेगरीमध्ये मुलांचा जे कट ऑफ आहे मित्रांनो ते लावण्यात आलेले 185 मार्गावर। बघा आता मी तुम्हाला पुढे आरक्षणानुसार सांगतो बघा, जसं की ओबीसी मध्ये खेळाडूचं कट ऑफ मित्रांनो एक जागा होती आणि 172 मार्गावर कट ऑफ लावण्यात आलेले। नंतर बघा ओबीसी मध्ये प्रकल्पग्रस्ताची एक जागा होती मित्रांनो, त्याचा कट ऑफ इथं 177 मार्गावर लावण्यात आलेले। नंतर बघा मित्रांनो ओबीसी मध्येच एक्स सर्व्हिसमॅनच्या इथं 2 जागा होत्या मित्रांनो आणि दोन्ही जागा इथं भरण्यात आलेले आणि 144 मार्गावर इथं फायनल इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो। नंतर बघा ओबीसी मध्येच इथं होमगार्डची एक जागा होती मित्रांनो आणि ती 176 मार्गावर इथं भरण्यात आलेली आहे, विद्यार्थ्याचं नाव पण दिलेलं आहे, ज्या विद्यार्थ्याचं इथं निवड झालेली मित्रांनो। आता बघा आता तुम्हाला इथं ओबीसी कॅटेगरीची याच्यानंतर तुम्हाला इथून ओबीसी कॅटेगरीची इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे आरक्षणानुसार बघा, जसं की स्पोर्टमॅन खेळाडूची इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे मित्रांनो ओबीसी कॅटेगरीची। अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो। नंतर बघा पुढची कॅटेगरी मित्रांनो बघा ईडब्ल्यूएस कॅटेगरी बघा,
तर ईडब्ल्यूएसच्या मित्रांनो इथं टोटल 7 जागा होत्या आणि 7च्या 7 जागा भरण्यात आलेल्या आहे. कट ऑफ जर विचार केला मित्रांनो तर 168 मार्गावर इथं कट ऑफ इथं लावण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो ईडब्ल्यूएस मध्येच मित्रांनो तो खेळाडूचे कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो 162 मार्गावर एकच जागा होती मित्रांनो आणि एक जागा इथं भरण्यात आलेली आहे. नंतर बघा ईडब्ल्यूएस मध्ये प्रकल्पग्रस्ताची इथं कट ऑफ लावण्यात आलेली मित्रांनो बघा 164 मार्गावर एकच जागा होती ती पण इथं भरण्यात आलेली मित्रांनो. नंतर बघा ईडब्ल्यूएस मध्ये इथं होमगार्डची एक जागा होती मित्रांनो आणि तिचं कट ऑफ इथं 168 मार्गावर लावण्यात आलेले. नंतर बघा मित्रांनो बघा नंतर ईडब्ल्यूएस ची इथं वेटिंग लिस्ट दिली मित्रांनो. ईडब्ल्यूएस ची बघा आरक्षणानुसार इथं वेटिंग लिस्ट दिली तुम्ही बघू शकता. इथं वेटिंग लिस्ट तुम्ही बघून घ्या मित्रांनो कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी तुम्हाला वेटिंग लिस्ट काही सांगणार नाहीये. तुम्ही ही पीडीएफ मी टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही वेटिंग लिस्ट चेक करू शकता मित्रांनो. मी फक्त तुम्हाला निवड यादी सांगतोय बघा. तर पुढे बघा मित्रांनो पुढे आपण कॅटेगरी एससीबीसी बघा. एससीबीसीच्या टोटल इथं 4 जागा होत्या मित्रांनो आणि 4च्या 4 जागा भरण्यात आलेले. कट ऑफचा जर विचार केला तर 184 मार्गावर इथं कट ऑफ लावण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा एससीबीसी मध्ये खेळाडूची एक जागा होती मित्रांनो ती 176 मार्गावर इथं भरण्यात आलेली आहे आणि एससीबीसी मध्येच प्रकल्पग्रस्ताची एक जागा होती मित्रांनो ती पण 180 मार्गावर इथं भरण्यात आलेली मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅनची इथं 2 जागा होत्या मित्रांनो एससीबीसी मध्ये ते पण इथं 149 मार्गावर इथं भरण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो एससीबीसी मध्ये होमगार्डची एक जागा होती मित्रांनो त्याच्यामध्ये पण मित्रांनो बघा 178 मार्गावरती जागा इथं भरण्यात आलेली मित्रांनो. नंतर बघा एससीबीसी कॅटेगरीची इथं वेटिंग लिस्ट दिलेली. आता ही वेटिंग लिस्ट मी काही तुम्हाला दाखवणार नाहीये. पुढची कास्ट आपण बघूया. बघा पुढे आपण कॅटेगरी बघूया मित्रांनो. पुढची कास्ट जी आहे मित्रांनो ती बघा आता इथं अनाथाचं पण दिलेलं मित्रांनो. अनाथाची इथं एक जागा होती त्याच्यामध्ये पण ती 173 मार्गावर इथं भरण्यात आलेली आहे. तसं पण बघा अशा अनाथामध्ये अजून एक कॅटेगरी मित्रांनो त्याची पण इथं 3 जागा होत्या ते पण 156 मार्गावर इथं भरण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो पुढचा जर विचार केला मित्रांनो आपण तर बघा पुढे एनटीसी कॅटेगरी आहे. तर एनटीसी कॅटेगरीचा जर आपण कट ऑफचा विचार केला मित्रांनो तर टोटल इथं 5 जागा होत्या मित्रांनो आणि कट ऑफचा जर इथं विचार केला तर कट ऑफ इथं 185 मार्गावर लावण्यात आलेले. तसं किंवा बघा मित्रांनो एनटीसी मध्ये मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅनचा जे कट ऑफ आहे मित्रांनो ते 140 मार्गावर लावण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा एनटीसी मध्ये इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे. अशा प्रकारची ही वेटिंग लिस्ट पण तुम्ही इथं चेक करू शकतात मित्रांनो. नंतर बघा एनटीसी मध्ये इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे ती वेटिंग लिस्ट तुम्ही अशा प्रकारे चेक करून घ्या एक्स सर्व्हिसमॅनची. आता मी तुम्हाला वेटिंग लिस्ट काही सांगणार नाहीये. बघा पुढे बघा मित्रांनो पुढे जर आपण विचार केला मित्रांनो तर पुढे इथं एससी कॅटेगरी आहे मित्रांनो आणि एससी कॅटेगरीच्या टोटल इथं 6 जागा होत्या. 6च्या 6 जागा इथं भरण्यात आलेल्या मित्रांनो आणि कट ऑफचा जर विचार केला तर 182 मार्गावर इथं एससी कॅटेगरीच्या मुलांचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते इथं लावण्यात आलेले मित्रांनो. नंतर बघा पुढे एससी कॅटेगरीची इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे. वेटिंग लिस्ट पण तुम्ही बघून घेऊ शकतात. आता एससी कॅटेगरीमध्ये आरक्षणानुसार इथं कोणती वेकेन्सी नव्हती फक्त इथं जनरल मध्येच म्हणजे सर्वसाधारण इथं वेकेन्सी होत्या मित्रांनो 6 वेकेन्सी जसं की खेळाडू आणि त्यांच्या वेकेन्सी इथं नव्हत्या मित्रांनो. नंतर बघा विजय कॅटेगरीचे मित्रांनो इथं सर्वसाधारण एक वेकेन्सी होती आणि ती 183 मार्गावर भरण्यात आलेली. नंतर मग इथं वेटिंग लिस्टवर इथं विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं मित्रांनो विजयमध्ये. एनटीबीच्या इथं 2 वेकेन्सी होत्या ते पण इथं 182 मार्गावर कट ऑफ लावून इथं भरण्यात आलेली. नंतर बघा एनटीबीची वेटिंग लिस्ट दिलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बघा मी तुम्हाला मित्रांनो एकूण तुम्हाला पूर्ण कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार मी तुम्हाला पूर्ण कट ऑफ तुम्हाला सांगितले मित्रांनो समजून सांगितली पूर्ण कट ऑफ आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांची तुम्हाला मी निवड यादी पण दाखवली आणि जे विद्यार्थी इथं वेटिंग लिस्टवर आहे त्यांची वेटिंग लिस्ट पण मी तुम्हाला जी यादी आहे मित्रांनो ती पण इथं दाखवलेली मित्रांनो. अजून सविस्तर माहितीसाठी मित्रांनो ही पीडीएफ तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर चेक करू शकतात. मी टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे मित्रांनो ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम जॉईन करू शकता मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं इथं निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचं सर्वांचं इथं हार्दिक अभिनंदन मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.